एवढ्या चांगल्या पद्धतीने तिने घर सांभाळलं, मला सांभाळलं. मला मुलगी झाली. त्यानंतर ना एक 6-7 महिन्यात मुलीला ताप आला होता आणि ते फिट्स यायच्या तिला. तर फेस वगैरे तोंडातून यायचं तिचं. म्हणजे एवढ्या लहान मुलीला हे करणं म्हणजे असं फारच. डॉक्टर म्हणाला जरा प्रॉब्लेम आहे, तिचा ताप वाढू देऊ नका, 100च्या वर ताप जाऊ देऊ नका ॲट एनी कॉस्ट. आणि सोनोग्राफी करायला सांगितली होती. तर ती सोनोग्राफी करण्यासाठी 1000 रुपये नव्हते माझ्याकडे त्यावेळी. हां, मग लग्न झालं होतं माझं तरी 1000 रुपये पैसे होते, पण ते सगळीकडे अडकलेले होते. म्हणजे कोणी पेमेंटच नाही केलं आणि काय केलं ते माझ्याकडे 1000. त्या दिवशी मला भयंकर राग आला होता माझ्या स्वतःचा, की यार नालायक आहेस म्हटलं, तू नालायक आहेस म्हटलं, एक बाप होण्याची लायकी नाही तुझी, का झालास बाप. तर त्या दिवशी शपथ घेतली, म्हणा आयुष्यात माझ्या बायकोला आणि माझ्या मुलीला, माझ्या घरच्यांना काय कमी पडू देणार नाही. तर काही होऊ दे म्हटलं, जगात काही होऊ दे. 1000 रुपये नाही तर यार आपल्याकडे, आणि पोरीसाठी दवाखान्यासाठी. पोरगी काय ड्रेस मागते तुझ्याकडे का काय मागते, चॉकलेट मागते तुझ्याकडे, अरे तिच्या तब्येतीसाठीच करायचं होतं ना यार. खूप वाईट वाटलं होतं मला. पण हा शेवटी तिने जे काही सांभाळलं आहे. मध्ये एक खूप मोठा इन्सिडेंट्स घडला होता माझ्याबद्दल. तिथे पण तिने भयंकर भयंकर म्हणजे मला झोप लागायची नाही. तर ती रात्र जागून माझ्या बाजूला बसून मला खूप समजावून शांत करून, जेवढं बोलेन ना कमी आहे खरंच. मी तिच्याबद्दल जेवढं बोलेन तेवढं कमीच आहे. खूप सांभाळ, म्हणजे माझं घराकडे लक्ष नाही आहे, मी तुला प्रामाणिकपणे सांगतो. मला आता तू पटकन विचारलंस ना की कितवीत आहे रे मुलगी, असं होणार माझं. 4 सेकंद तरी विचार करेन की कितवीत आहे मुलगी. एवढं म्हणजे. आता कुठल्या ट्युशनला कुठल्या जाते सांगा बघू बरं. तिच्या मैत्रिणीचं, एका मैत्रिणीचं नाव सांगा बघू. काही माहीत नाही आपल्याला. असा स्ट्रॉंग सपोर्ट हवा पण स्ट्रॉंग, केवढं स्ट्रॉंग. बरोबर आहे. सकाळी उठल्यापासून तिचं ट्युशन, तिचा डान्स क्लास, शाळा, बाकीच्या ॲक्टिव्हिटीज भयंकर करते ती, भयंकर करते. आणि त्यात माझं, आपण रात्री अपरात्री घरी जाणार, मग ती उठणार, परत जेवण आणि हे गरम करा, ते करा, ते करा, सगळंच आहे. काय काय करायचं एका बाईने.